जुहूच्या ओकवूड हॉटेलवरती छापा टाकण्यात आलेला आहे। रेव पार्टी सुरू असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे। पोलिसांनी पार्टीत सहभाग घेतलेल्या 38 मुलींना आणि 58 मुलांना ताब्यात घेतलेलं आहे। ताब्यात घेतलेल्यांमध्ये 2 IPLचे खेळाडू असल्याची देखील शक्यता वर्तवली जाऊ लागलेली आहे। मुंबईमध्ये रेव पार्टी होतानाची ही दृश्य आहेत। ज्यावेळेला रेव पार्टी सुरू होती त्यावेळेला पोलिसांनी या ठिकाणी कारवाई केलेली आहे। रेव पार्टी करत असणाऱ्यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे। मुंबईत ही रेव पार्टी सुरू होती। यात 38 मुली आणि 58 मुलांचा समावेश आहे। जुहू भागातल्या एका हॉटेलवरती छापा टाकण्यात आलेला होता आणि हा छापा टाकल्यानंतर ही कारवाई करण्यात आलेली आहे। अतिरिक्त पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिलेली या संदर्भातली प्रतिक्रिया आपण आता पाहणार आहोत। कोकेन का अच्छा खासा स्टॉक वहां से मिला है। MDMA और एक्सटेसी और चरस उसके साथ मिला है। लेकिन इसमें जो 58 यंग मेन एंड 38 यंग गर्ल्स जिनको अभी मेडिकल एग्जामिनेशन के लेके जा रहे हैं, उनके ब्लड और यूरिन सैंपल्स लेके उनको छोड़ा जाएगा और जिनके ब्लड और यूरिन सैंपल्स पॉजिटिव आएंगे उनके खिलाफ कंजम्पशन की कार्रवाई होगी। जो स्टफ मिला है वो वहाँ मैक्सिमम रेड होने के बाद दैट वाज थ्रोन। तो इसमें कौन पेडलर थे, किसने पार्टी ऑर्गेनाइज की, ये पूरा प्रॉपर इन्वेस्टिगेशन करने के बाद आपको डिटेल दिए जाएंगे। कितना स्टॉक था और पार्टी किसने ऑर्गेनाइज की थी, कुछ पता नहीं? इसके बारे में डिटेल्स जब सभी के स्टेटमेंट लेंगे तब देंगे। अभी पंचनामा जारी है, प्रोसेस चल रहा है। अप्रोक्सीमेटली 110 ग्राम के आसपास कोकेन का क्वांटिटी प्राइमा फेसी है। उसका तकरीबन मेजरमेंट वेट और मेजरमेंट सभी जो पेपर रैप्स मिले हैं उसका चल रहा है। और जो टैबलेट्स मिले हैं MDMA और एक्सटेसी के प्राइमा फेसी दिख रहे हैं, लेकिन वेरिफिकेशन के बाद ही हम बोल सकेंगे। इसमें कुछ लड़कियां पकड़ी गई, कुछ पता चला कहां से आई थी या क्या? इसमें फॉरेन नेशनल्स लड़कियां ज्यादा है, लेकिन किसी को भी अनलेस एंड अनटिल हम उनके ब्लड और यूरिन सैंपल्स की रिपोर्ट्स नहीं लाते हैं, हम जिम्मेवार नहीं रख सकते। उनके ब्लड और यूरिन सैंपल्स का रिपोर्ट आने के बाद ही हम कुछ बोल सकें। आणि या संदर्भामध्ये आपण अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी दिनेश मौर्या यांच्याकडून। दिनेश, मुंबईतल्या जुहू परिसरामध्ये जी रेव पार्टी सुरू होती त्या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकलेला आहे। काय अधिक माहिती आहे या संदर्भात? आणि IPLचे काही खेळाडू असल्याचं देखील कळत आहे, काय नेमकी खरी माहिती आहे? विशाल, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या पार्टीत 2 IPLचे खेळाडू असल्याचे समोर आलेले आहेत। त्यापैकी एक भारतीय आणि दुसरा जो साऊथ आफ्रिकन नॅशनल प्लेअर असल्याची सुद्धा प्राथमिक माहिती समोर आलेली आहे। पोलिसांनी या दोघांनाही मेडिकल टेस्टसाठी पाठवलेले आहे। जर यांच्या ब्लड आणि युरिन सॅम्पलमध्ये ड्रग्ज कंझ्युम केल्याचं आढळून आलं त्यानंतरच पोलीस जे आहेत या दोन्ही प्लेयर्सचे नावाचा खुलासा करणार आहेत। आतापर्यंतच्या मुंबईच्या इतिहासातील सगळ्यात मोठी रेव पार्टींपैकी एक या संपूर्ण रेडला आपण बघू शकतो, कारण की 100पेक्षा जास्त लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत। 58 मुलं आणि 38 मुली, त्यापैकी 19 फॉरेन नॅशनल असल्याचं या पार्टीत आढळून आलेलं आहे। तर आताही पोलिसांची कारवाई सुरूच आहे। ज्या लोकांना, ज्या मुलांना आणि मुलींना ताब्यात घेण्यात आलेल्या त्या सगळ्यांना कूपर हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलेल्या त्या सगळ्यांचे ब्लड आणि युरिन सॅम्पल्स घेतले जात आहेत। तर गेल्या 3 दिवसांपासून या पार्टीची तयारी असल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे आणि त्याचे इन्व्हिटेशन सुद्धा पाठवण्यात आलेले होते। आणि यानंतरच पोलिसांना त्यांच्या सूत्रांच्या माध्यमातून माहिती मिळाली की जुहू सारख्या पॉश परिसरात ओकवूड हॉटेलमध्ये या रेव पार्टीचं आयोजन केलं गेलं आहे। आणि जेव्हा ही पार्टी पूर्ण पिकवर होती त्यावेळी पोलिसांनी ही रेड टाकलेली आहे। विशाल, दिनेश, पोलिसांनी जरी कारवाई केलेली असली, या कारवाई दरम्यान कुठल्या मोठ्या घरची मुलं देखील यामध्ये सापडलेली आहेत? कारण अशा प्रकारच्या पार्टीजमध्ये बड्या नेत्यांची, अभिनेत्यांची किंवा अशा मोठ्या घरांमधलीच जी व्यक्ती आहे ती सापडत असतात। अशा कोणाची नावं आतापर्यंत समोर आलेली आहे कारवाईत? विशाल, ज्या जुहू परिसरात या पार्टीचं आयोजन केलं गेलं त्या परिसरात खूप सेलिब्रिटीज राहतात। तर नक्कीच या पार्टीच्या इतिहास या आधी ज्या प्रकारे सेलिब्रिटीजची मुलं आढळली आहेत त्यानुसार या पार्टीत सुद्धा सेलिब्रिटींची मुलं असावी असा प्राथमिक अंदाजा पोलिसांनी व्यक्त केलेला आहे। सध्या तरी ज्या मुलांना पोलिसांनी पकडलेल्या आहे या रेडमध्ये त्या सगळ्यांची नावं आणि डिटेल्स घेतली जात आहेत। त्यानंतर एक्झॅक्टली कुठल्या स्टार्सची मुलं या पार्टीमध्ये आलेले होते त्याचा खुलासा होऊ शकतो। पण ही शक्यता नाकारू शकत नाहीत। या पार्टीमध्ये IPL प्लेयर्स व्यतिरिक्त सेलिब्रिटीची मुलं सुद्धा असू शकतात। विशाल,
दिनेश, अंमली पदार्थ या ठिकाणाहून कुठल्या प्रकारची जप्त करण्यात आलेली आहे आणि 38 मुली आणि 58 मुलांना जी अटक करण्यात आलेली आहे त्यांच्यावरती नेमकी काय कारवाई करण्यात येते? हे बघा, ज्या 38 मुलींना आणि 58 मुलांना या रेड दरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे, त्या सगळ्यांचे ब्लड आणि युरिन सॅम्पल्स घेऊन त्यांना सोडून दिले जाणार आहे. आणि जर एखाद्याच्या ब्लड सॅम्पल्समध्ये किंवा युरिन सॅम्पल्समध्ये ड्रग्ज आढळून आला त्यानंतर त्यांच्यावर NDPS ऍक्ट अंतर्गत पोलीस कारवाई करतील. आणि कोकेन, त्याचबरोबर एक्स्टसी आणि इतक्या जे टॅबलेट्स आहेत ते मोठ्या प्रमाणात इथे पोलिसांना सापडलेले आहेत. इतक्या मोठ्या क्वांटिटीत हे ड्रग्ज कसे काय अरेंज करण्यात आलेले आहेत, कुठला नेमका ड्रग्ज पेडलर्स आहेत ज्याने हे सगळे ड्रग्ज प्रोव्हाइड केलेले आहेत आणि नेमका पार्टी ऑर्गनायझर कोण होता, या सगळ्यांचा तपास जो आहे तो पोलिसांनी सुरू केलेला आहे. विशाल, नक्कीच धन्यवाद दिनेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. जुहू परिसरामध्ये रेव पार्टी सुरू होती, त्या ठिकाणी पोलिसांतर्फे कारवाई करण्यात आलेली आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी या संदर्भात आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. काय म्हणणं त्यांचं ते पाहूयात. झी 24 तास, एक पाऊल पुढे.